टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. नमस्कार अण्णा. नमस्कार. आपण नुकताच 2-3 दिवसापूर्वी नरखेड परिसरातील विविध विकास कामांचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर एकूण कामाचे स्वरूप काय होते आणि त्यासाठी किती निधी आला होता? परवा आपण नरखेड परिसरामधील भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आम्हाला नारायण राणे साहेब व्हर्च्युअली येणार होते, परंतु संसदेमध्ये त्यांचा संध्याकाळी 10:30 पर्यंत त्यांचा हाऊस चालू असल्यामुळे ते आले नाहीत. परंतु खूप छान कार्यक्रम झाला, आनंद वाटला. एक 13 कोटी रुपयाचा ब्रिज आहे, समथिंग 12 कोटी रुपयाचा एक अप्रोच रस्ता म्हणतो आपण, केंद्र सरकारने आम्हाला दिला. त्याचबरोबर 1,15,00,000 रुपयाची मराठी शाळा आपण बांधतोय जिल्हा परिषदची, त्याचं पण भूमिपूजन आम्ही केलं. त्याच्यानंतर जे आता आम्हाला पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी जो निधी मला दिला ग्रामीण खालच्या विकासासाठी, विकास निधी म्हणून, त्यातून आपण 2,46,00,000 रुपयाची या नरखेड परिसरातील गावामध्ये काही ठिकाणी शेतातले रस्ते होते, काही ठिकाणी स्मशानभूमी होती, काही ठिकाणी चावडी होती, शिरापूर सारख्या ठिकाणी, पुणेश्वर, शिरापूर, नरखेड, देगाव, वाळूज, बोहरे, मोरोंची, मसले चौधरी, अशा सगळ्या गावात रस्ते. आणि गेले 50 वर्षापासून रस्त्याचा जो विषय होता तो काही मार्गी लागत नसल्यामुळं आणि अजून सगळे रस्ते पूर्ण व्हायला किमान 3-4 वर्षाचा वेळ लागेल. आणि दरवर्षी किमान 3-4 कोटी रुपये घातल्यानंतर या नरखेड परिसरातील रस्ते पूर्ण होतील अशा अपेक्षा. खूप काय झालं, 50 वर्षापासून या भागाकडे पूर्वी दुर्लक्षित भाग होता आणि आम्ही आता ठरवलंय दोघा बंधूंनी की हा नरखेड परिसरातला सगळा जो बॅकलॉग आहे सगळा भरून काढायचा आणि लोकांचे जीवनमान कशामध्ये, रस्ते आहे, त्यांना पाणी दिलं पाहिजे, रस्ते दिले पाहिजे, वीज दिली पाहिजे. हेच आपण समाजकार्यामध्ये आपण काम करतो, तर आपलं कर्तव्य आहे ते, आणि ते कर्तव्य समजून आपण ते केलं पाहिजे. आपण नुकतेच माजी केंद्रीय मंत्री राणे साहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची नुकतीच भेट घेतलेली आहे. तर मतदारसंघातील कोणत्या समस्या किंवा प्रकल्प त्यांना सांगितले? हो, मी गावी होतो, कार्यक्रम झाला आणि साहेब दिल्लीचं अधिवेशन संपवून 19 तारखेला मुंबईत आले. साहेबांनी मला निरोप दिला की आपल्याला मुख्यमंत्र्याला भेटायचंय, तू ये. मी मुख्यमंत्र्याकडे गेलो. माझा एक विषय पेंडिंग होता, आता सीना भोगावती जोड कालवा, त्यामध्ये एक मी तो प्रस्ताव आपला शासनाकडे सादर झाला. त्यामध्ये एक क्युरी निघली होती, ती सेकंड फेज कृष्ण उजनीमध्ये सेकंड फेजचं पाणी येणार आहे. त्या पाण्याबद्दल डिपार्टमेंटनी राज्य सरकारने विचारलं होतं की ती पाण्याचा ह्या सीना भोगवतीच्या योजनेमध्ये कसा वापर करणार आहे. मग त्या क्युरीमुळे ते राहिलं होतं, टेक्निकली बाब होती ती, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं. सविस्तर योजना मी समजून सांगितली मुख्यमंत्र्याला, कुठून कसं पाणी जाणार आहे, किती गावाला लाभ होणार आहे. आपण माढा तालुक्यातून सुलतानपूरनं पाणी उचलणार आहे, तिथून ते आपण इर्लेच्या कोल्हापूर बंधाऱ्यामध्ये आपण टाकणार आहे, तिथून ते पाणी कशा पद्धतीनं मधले सगळे बंधारे भरत भरत येणार आहे, किती गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, किती गावाला शेतीचं पाणी मिळणार आहे. हे सगळं सांगितल्यानंतर किती वर्षापासून हा प्रश्न पेंडिंग आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये हा विषय फक्त यायचा, परंतु ह्याच्यावर ठोस असं कधी कारवाई झाली नाही. परंतु ह्या सगळ्या शेतकऱ्यांची आणि इच्छाशक्ती मोठी आणि हा प्रकल्पाबद्दल झालाच पाहिजे म्हणून आम्ही जो प्रयत्न केला त्याला आता यश येताना दिसतंय. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकपणे त्या खात्याचे सचिव आहेत सन्माननीय दीपक कपूर साहेब, त्यांना फोन केला व त्यांना सांगितलं की 1 महिन्याच्या आतमध्ये ह्याच्या ज्या त्रुटी आहेत त्या सगळ्या पूर्ण करून 1 महिन्यामध्ये ती फाईल सीएम ऑफिसला सादर करा म्हणून सांगितले. आणि मी मनापासून मुख्यमंत्र्यांचे नारायण राणे साहेबांचे आभार मानतो. आणि एक कौतुकाची गोष्ट अशी की राणे साहेब मला बोलले मुख्यमंत्री की तुम्ही हे नरखेड बद्दल तुमचं कसं काय प्रेम आहे जास्त. राणे साहेब म्हणले की मी हा नरखेड भाग दत्तक घेतला, म्हणजे संतोष माझा मुलगा आहे. इतका आनंद वाटला मला. आणि ते कोकणातले, मी ह्या भागात राहतो, परंतु तरी पण त्यांनी इतकी विकासाची गंगा आमच्या भागात आमच्यावर प्रेम केलं. मी शतशः आभारी आहे नारायण राणे साहेबांचा. आपण हा जो सीना भोगावती प्रकल्प आहे तो पूर्ण झाल्यानंतर
किती गावाला त्याचा फायदा होईल शेतीसाठी? किमान 100 गावाला त्याचा शेतीसाठी फायदा होईल. पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल. हजारो एकर जमीन ओलीताखाली येईल. आणि आज आपण हंगामी बागायत करतो. दोन नदीच्या मध्ये आमचा भाग आहे. एका बाजूला सीना नदी आहे, एका बाजूला भोगावती नदी आहे. तरी सुद्धा आमच्याकडे हंगामी बागायत आहे. आमच्याकडे रेग्युलर बागायत कधी होईल की रेग्युलर पाणी जर आमच्याकडे पाणी जर आलं आम्हाला तर आमच्याकडे रेग्युलर बागायत होईल आणि नक्कीच आमच्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मोहोळ नगर परिषद किंवा पालघर नगर परिषदेची नुकतीच निवडणूक पार पडली आहे. त्याबद्दल आपली प्रतिक्रिया. आता अनगर नगरपालिकेची निवडणूक त्याला नगरपालिका म्हणतात म्हणून तुम्ही म्हणता. एक 2-4 खेडेगाव आणि 2 गावं म्हणून ती नगरपालिका केली. परंतु नरके अनगर ही आमच्या तालुक्यात आहे. हे आता काय भूषणावर राहिलं नाहीये. कारण ज्या पद्धतीने ह्या प्रश्नाकडे बघितलं गेलं की आम्हाला विचारतात नरखेड तुमच्या तालुक्यात आहे का? म्हणजे इतक्या किळसपणे लोक विचारतात. फार वाईट वाटतं की अनगर अनगर बद्दलच इतकं वाईट वाटतं की अनगर मध्ये अशी दहशतवादी म्हणजे जसं आपण महाराष्ट्राच्या पलीकडे कुठं आहे असं वाटायला लागलं. वाईट वाटलं. त्यातनं निवडणूक बिनविरोध झाली. त्यांना शुभेच्छा आमच्या. असे अजून एक 100 वर्ष तुम्ही असेच निवडणूक बिनविरोध करा. परंतु त्याच्याबद्दल तुम्हाला फायदे आणि तोटे नंतर काळ तुम्हाला सांगेल म्हणजे फायदे आणि तोटे काय. लोकशाही जिवंत असली पाहिजे. आमच्या नरखेड भागात असू दे मोहोळ काल मोहोळचा निकाल लागला. लोकशाही जिवंत आहे. 134 मतानं सोमेश क्षीरसागरचा पराभव झाला. वस्त्रे निवडून आल्या. किती आनंद वाटला की लोकशाहीचं सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. अशी लोकशाहीची अपेक्षा आपण सगळ्यांनी केली आहे आणि ते नक्कीच शुभेच्छा सगळ्याला. आता काही दिवसामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू होत आहेत. तर आपण नरखेड परिसरात किंवा मोहोळ तालुक्यात उभा राहण्याची तयारी चालू केलेली आहे. आपण मतदारसंघ कोणता निवडलेला आहे आणि मतदारसंघाचे मुद्दे कोणते आहेत? मी प्रामुख्याने नरखेड जिल्हा परिषद गटातून उभा राहायची मी तयारी करतोय आणि केली आहे. म्हणजे माझी इच्छाशक्ती आहे नरखेड मधून मी उभा राहतोय जिल्हा परिषदेसाठी. आणि ह्या भागातला गेले 50 वर्षाचा जो बॅकलॉग आहे, माझी मातृभूमी माझं देणं लागतं म्हणून मी उभारतोय जिल्हा परिषदला. आणि जो ह्या भागातला जो सगळा पेंडिंग विकास आहे सगळा आणि जो जाणीवपूर्वक ह्या लोकांनी अन्याय आमच्या भागावर केलेला आहे, सापत्याची वागणूक आमच्या लोकांना दिली, ह्या भागातले एक त्यांचा स्वभाव आहे का त्यांचा तो स्वभाव आहे की इथली लोक अशीच राहिली पाहिजे. रोज सकाळी आमच्याकडे आले पाहिजेत. रोज एक कप चहा प्यायचा आणि जायचं नाही. आणि पण आम्ही ठरवलंय की आमूलाग्र बदल आमच्या नरखेड भागामध्ये झालेला दिसेल. या ठिकाणी मी पाणी आणतोय. या ठिकाणी वीज आणू आपण. आणि जे पेंडिंग रस्ते आहेत सगळे वाड्या वस्त्यापर्यंतचे रस्ते मला ह्या 5 वर्षात पूर्ण करायचे. अशी कुठली वाडी वस्ती नाही की ज्या ठिकाणी रस्ता नाही चांगला पक्का रस्ता नाही. असं 5 वर्षामध्ये चित्र सगळं बदलून टाकू आणि हे चित्र बदलण्यासाठी मला जिल्हा परिषद उभा राहायचं. नरखेड भागामध्ये बेरोजगार लोकांसाठी आपले काय ध्येय उद्देश असणार? हो निश्चितच. आता हे सुरुवात आहे. बेरोजगारी तुम्ही म्हणता ती खरं आहे. आमच्या इथं बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपण शेती सुदृढ करूया. त्यानंतर शेती सुदृढ झाली, पाणी आलं, वीज आल्यानंतर एखादी इंडस्ट्री येऊ शकते. इंडस्ट्री येण्यासाठी पोषक वातावरण पहिल्यांदा तयार करायला लागेल मला. त्यासाठी पाणी आणि वीज महत्वाचे आहे. एकदा पाणी आणि वीज आली तर आपल्याला इंडस्ट्री इथे कुठलीही आणता येईल आणि आमच्या बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचा माझा उद्देश आहे. माझा महिलांसाठी आपले कार्यक्रम. महिला बचत गट सक्षम झाला पाहिजे. अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला. जोपर्यंत महिला सक्षम होत नाहीत आपल्या तोपर्यंत दोन आपलं चाक आहे गाडीची चाक, एक पुरुष आणि एक महिला. आणि महिलेचे चाक जोपर्यंत ती सक्षम होत नाही, महिला बचत गट नुसते कागदावरची न राहता ते प्रत्यक्षात बचत गटाचं काम जोपर्यंत चालू होत नाही, मग त्यामध्ये कुक्कुटपालन असू द्या, शेळीपालन असू द्या, ह्या बचत गटामार्फत झाल्या पाहिजे. अशा योजना मी प्रत्येक गावातले बचत गट आहेत ते सक्रिय करण्यासाठी माझा प्रयत्न असेल. आपली केंद्रात राणेसाहेबांच्या माध्यमातून ओळख आहे, तुमचे संबंध आहेत आणि राज्यामध्ये फडणवीस साहेबांच्या आपला चांगला वावर आहे. तर मतदारसंघामध्ये जे तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या काय भूमिका असते किंवा प्राधान्याने कोणती कामं करा? नाही, माझा फोकस नरखेड जिल्हा परिषद गटापुरता आहे. नरखेड माझा बंधू उमेश तो बघतो, तो पण काम करतोय. त्याची पण इच्छाशक्ती तशीच आहे. आम्ही दोघा बंधूंनी ठरवलं की आपण समाजाचं काही देणं लागतो आणि ते देणं फेडायसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि प्रामाणिकपणे काम करायचं आहे.
जोपर्यंत आमचे स्वर्गीय शहाजीराव पाटलांचं जे स्वप्न होतं आपल्या भागाचा विकास केला, त्यांनी शहाजीराव पाटलांनी मलिकपेटला बंधारा बांधला, डिस्कळला बंधारा बांधला. त्याच्यानंतर या भागात काहीही झालं नाही. मग आज आपल्याला ते चित्र बदलायचं आहे. आज त्याला 40 वर्ष होऊन गेली. 40 वर्षानंतर तोच परत दिवस तिथं आलाय. आज आम्ही एक दोघं जण आहोत आणि निश्चित आम्ही मोहोळ तालुक्याचा कायापालट करू. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.